दुसऱ्या चर्चेमध्ये तुमचं विशेष स्वागत आहे. लिंगवादाचे संवेदीकरण, सेन्सिटायझेशन हे आपल्या आयुष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाने म्हणजे प्रत्येक मुलामुलींनी त्याचा विशेष साकल्याने विचार करणं गरजेचं आहे. कदाचित आपल्याकडे जे मित्र आहेत माझे, हे जे ऐकणार आहेत, ऐकता आहेत, त्यांच्या मनातील मी कशाला हे ऐकू, माझा काय संबंध. परंतु मी मागच्या वेळी थोडक्यात त्याचा उल्लेख केलेला होता की आज याचा परिणाम दोघांवरही होतो आहे. एका बाजूला स्त्रीवर होतो आहे, एका बाजूला पुरुषावर होतो आहे, मुलांवर होतो आहे, मुलींवर होतो आहे आणि सगळ्यांवरच काही प्रकारचा अन्याय त्याच्यामध्ये होतो आहे. आपण असं म्हणत होतो की स्त्री घरामध्ये काम करते, किती तास काम करते, आठवड्यातून 99 तास काम करते. एकूण कामाचे जेवढे तास असतात त्यातले 67%. आता तुम्ही असं म्हणाल की आजची जी आकडेवारी आहे ती तुमच्या अभ्यासक्रमामध्ये थोडीशी वेगळी असेल. आता हे जे आहे ती एखादं पुस्तक मी लिहिलं किंवा ते छापलं तर आणखी 2, 4, 5, 10 वर्षांनी ते पुस्तक कोणीतरी वाचेल तेव्हा ती आकडेवारी थोडीशी जुनी होईल आणि आपल्याला नवीन आकडेवारी पण मिळेल. तर तुम्ही असा प्रयत्न करा की तुम्हाला गुगलवरून नवीन आकडेवारी पण मिळेल. तर सर्वसाधारणपणे काम तर स्त्री खूप करते, परंतु त्यासाठी तिला मोबदला मात्र एकूण मोबदल्याचा 10% इतका मोबदला मिळतो फक्त. आणि जगामध्ये जेवढी स्थावर जंगम इस्टेट आहे, शेत आहे, घर आहे, तर किती टक्के बरं बायकांच्या नावावर आहेत शेत? हसू आलं ना तुम्हाला? 1%. 1%. हे पण थोडीशी जुनी आहे आकडेवारी, परंतु सर्वसाधारणपणे तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही महत्वाच्या, जबाबदारीच्या, जोखमीच्या आणि मोठीपणाचा अशा कुठल्याही गोष्टींमध्ये स्त्रीचा सहभाग हा आजही नगण्य आहे. स्त्रीच्या आश्रमांना मुळीच महत्त्व नाही. मग ते स्वयंपाक पाणी असो, धुणं भांडी असो, लहान मुलं सांभाळणं असो किंवा आणखी म्हाताऱ्या माणसाची सेवा करणं असो, त्याला काहीच कोणी किंमत नाही. आता ही जी विभागणी आहे ही असंतुलित आहे. म्हणजे मुलगा घरातला समजा 10, 12, 14 वर्षाचा असतो, बाहेर बॅट बॉल खेळत असतो छान आनंदाने मित्रांबरोबर, आणि त्याची बहीण घरात भांडी घासत असते, पाणी आणत असते, काहीतरी आईला मदत करत असते, छोट्या बाळाला म्हणजे कोण भावंड असेल त्याला झोपवत असते, नाहीतर खायला घालत असते. म्हणजेच काय आहे की एकंदरीत पहिल्यापासूनच आपल्या मनाला असं वळण लागून जातं की हे काम ह्यांनी करायचं, हे काम त्यांनी करायचं, आणि ते असं अगदी कडक बंदोबस्तात असतं. 2 भाग म्हणजे 2 भाग, हे काम ह्याला जमणारच नाही, ते काम तिला जमणारच नाही, अशा पद्धतीचा आपण विचार करतो आणि खरा हा विचार काही बरोबर नाही. जर स्त्रीला बाहेर काही काम करायचं असेल, पगार मिळवायचा असेल, नोकरी करायची असेल, तर पहिले घरातली कामं पूर्ण करावी लागतात. तुला जायचं ना नोकरीवर, घरातलं स्वयंपाक पाणी कर आणि बाकीचं सगळं तयार करून ठेव आमच्यासाठी आणि मग तू जा. आणि मग आल्यावर भांडी घासायची का धुणं धुवायचं ते तुझं तुझं. म्हणजे तिला कुठल्याही घरकामातून सुटका कधीच मिळत नाही. एक जर तिने एखादी मदतनीस बाई किंवा कोणी नेमलं तर ती आली नाही आली किंवा काय आणखी तिच्या अडचणी असतील त्या सगळ्यात तुझ्या तू सांभाळायच्या, आमचा काही संबंध नाही. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने याच्याबद्दल खूप काही रिसर्च दिलेला आहे. आपल्या पुस्तकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने याचं विवरण केलेलं आहे. आणि ह्युमन राईट्स किंवा मानवी हक्कांच्या संदर्भात जर आपण बघितलं तर सर्वांना सन्माननीय काम मिळवण्याचा आणि ते करण्याचा अधिकार आहे. सन्माननीय काम, त्यातला सन्माननीय शब्द बघा महत्वाचा आहे बघा. त्यामुळे उरली सुरली नकोशी पुन्हा पुन्हा पडणारी. आता ह्याच्याच एक गंमत आहे, तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही मानसशास्त्राचे विद्यार्थी आहात म्हणून मुद्दाम सांगते. आपण जर एखादं काम पुन्हा 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 तेच करत राहिलो तर आपल्या बुद्धीला काही फारशी विशेष चालना मिळत नाही. परंतु आपण काहीतरी नवीन नवीन अनुभव घेत राहिलो, नवीन नवीन विचार करत राहिलो, नवीन समस्या सोडवत राहिलो तर निश्चितच आपल्याला काहीतरी मेंदूला आपल्या चालना मिळते. आणि स्त्रियांची कामं ही परत 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 तीच करण्याची असतात. म्हणजे त्याच कट्ट्यावर, त्याच पद्धतीने, त्याच स्वयंपाकघरात, त्याच पोळ्या, त्याच पद्धतीने पोळ्या करून, त्याच डब्यातून. आय होप यू आर गेटिंग द पॉइंट. पॉइंट इज लाऊड अँड क्लिअर. की तेच काम, त्याच आपल्या रोज झाडाच्या पुसायच्या, भांड्यासाठी बांधी घालायची ठेव. अशा पद्धतीने काम करून त्यांची बोलण्याची क्षमता हळूहळू कमी होत जाते, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि हे पुन्हा पुन्हा सांगण्याचं आणि ऐकण्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की हे ऐकणाऱ्या माझ्या तरुण मित्रांनी, मैत्रिणींनी यावर निश्चितपणे विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की आपण जेव्हा क्रिएटिव्हिटी बद्दल बोललो होतो मागच्या वेळी,
तेव्हा आपण असं स्पष्ट म्हणलेलं होतं की क्रिएटिव्हिटी हे काहीतरी नवीन असतं, हे समथिंग न्यू, काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण असतं, विचार असतो, समस्या समाधान असतं, काहीतरी असतं. परंतु असं काहीतरी संधी अशी मिळतच नाही स्त्रीला. त्यामुळे तिची क्रिएटिव्हिटी किंवा ज्याला म्हणतो सर्जनशीलता ही अत्यंत कमी असते आणि त्यामुळे तिची सर्जनशीलता मदत करते असं आपण म्हणूया. स्त्रीचा करिअर तरी कसा असतो, तुकड्या तुकड्यात असतो. लहान बाळ झालं की मग आपण तिला हे काय तू कशी काय बाहेर जाणार आणि त्या बाळाकडे पण बघणार आणि बाळाजवळ आई नको का. आणि अशा वेळी मानसशास्त्राचा म्हणजे फार मोठा उमाळा येतो का. आणि असं सांगतात की नाही नाही बाळावर फार वाईट परिणाम होणार का, आई जर का घराबाहेर निघून गेली आणि मग आईचा विरह झाला तर चांगलं नसतं असं मानसशास्त्रात म्हटलं. पण मित्रमैत्रिणींना मी तुम्हाला ठामपणे सांगते की असा कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्याचं कारण असं आहे, तुम्ही लक्षात घ्या की बेसिक डिफरन्स कशामध्ये आहे की सेपरेशन अँड डिप्रायव्हेशन. म्हणजे रोज सकाळी 11 वाजता बाहेर जाणारी आई जर 5 वाजता परत येणार असेल नोकरीवर तर आपण त्याला काय म्हणूया सेपरेशन आहे. काही वेळ रोज जाते आणि परत येते. परंतु डिप्रायव्हेशन म्हणजे वंचितता, म्हणजे आई भेटलीच नाही, मरण पावली किंवा कुठेतरी फॉरेनला निघून गेली किंवा घटस्फोट झाला काहीतरी, त्याचा वाईट परिणाम नक्कीच होतो. परंतु रोज आई थोडा वेळ बाहेर जाऊन आली तर त्याचा काही मोठा वाईट परिणाम मुलावर होत नाही. फक्त त्याची बाकीची काळजी आणि सुरक्षितता ही निश्चितपणे विचारात घेतली गेली पाहिजे. परंतु आपण असं 24 तास ते मूल त्या आईच्या गळ्यातच बांधून म्हणजे चांगलं असं काही नाही. आपल्याकडे 78% बायका तरी असतात, लक्षात घ्या. मग ते सगळे संत महात्मे नंतर नोबेल लॉरेट्स झाले असते ना त्यांची मुलं, पण तसं होत नाही मित्रांनो, लक्षात घ्या. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून विकासाची संधी स्त्रीला देणं अत्यंत गरजेचं आहे. जसं जसं बाळ मोठं होईल तसं तो बाहेर जाण्याचा वेळ वाढवू शकतो. त्यामुळे इतर सगळी कर्तव्य करत करत वेळ उरला तर जमेल तसं असं तिचं करिअर असतं. अशा त्याच्या पद्धतीचे कामं ती बाहेर करते, मधून मधून करते, मधून मधून जर गरज पडली तर सोडून देते. आणि कुटुंबाची गरज महत्वाची. कुटुंबामध्ये जर आवश्यकता असेल तर तिने घरातच राहिलं पाहिजे असा एक अलिखित नियम आहे आपल्याला. त्यामुळे ती कधी कधी अर्धा वेळ काम करते, कधी कधी तात्पुरतं म्हणजे टेम्पररी करते. असंघटित कामगार हे किंवा असंघटित काम याच्यामध्ये स्त्रियांचा सहभाग फार मोठा आहे. मी तुम्हाला सांगते 87% स्त्रिया ह्या रोजंदारीवर काम करतात. रोजंदारीवर म्हणजे कसं, त्या जातात शेतामध्ये त्यांना काम मिळत नाही, घेतलं त्यांना बोलवलं त्या शेताच्या मालकाने तर त्या काम करतात, नाही बोलवलं तर त्यांचं काम गेलं तर घरी जातात. रोजंदारीवर काम करतात, त्यांना कुठलाही न्याय मिळत नाही, त्यांना कुठल्याही सवलती मिळत नाही, त्यांना काही इतर फायदे मिळत नाही. पगार कमी असतो, म्हणजे बांधकामावर सुद्धा एखाद्या स्त्रीला मिळणारा पगार आणि एखाद्या पुरुषावर मिळणारा पगार हा वेगवेगळा असतो. पर्याय सुद्धा त्यांना कमी असतात. जर कमी शिकलेली किंवा न शिकलेली स्त्री असेल तर बिचारी काय करणार. अत्यावश्यक सुविधांचा सुद्धा अभाव असेल, स्वच्छतागृह सुद्धा नसतं, पण तरी त्या पद्धतीने तिला काम करत राहावं लागतं. अनौपचारिक अर्थव्यवस्थेचा स्त्री हा आधार आहे खरं म्हणजे. आणि ती जे काम करते ते जर तिने करायचं थांबवलं तर तुम्ही मी दोघंही उपाशी राहू. ठीक आहे. तसंच मागच्या वेळी आपण थोडंसं लैंगिक छळाबद्दलही बोललो होतो. मित्रमैत्रिणींनो, लैंगिक छळ हा सार्वत्रिक आहे, फक्त त्याच्याबद्दलची जाणीव जागृती मात्र नाही फारशी कुठेही. म्हणजे जाणीव जागृतीचा अभाव हा सुद्धा सार्वत्रिकच म्हणता येईल अर्थाने. लैंगिक छळ हा अतोनात आहे. 18 वर्षाआधीच स्वतःचे पालक मुली, स्वतःचे वडील मुलीला विकतात, आपण अनेक ठिकाणी बघतो. अनेक विचित्र व्यवसाय त्यांना करावे लागतात किंवा करणं भाग पाडलं जातं. वेश्या व्यवसायाची त्यांच्यावर सक्ती केली जाते 13, 14, 12 वर्षाच्या मुलीवर. आपल्याकडे खेडेगावांमध्ये विशेषतः वेगवेगळ्या प्रकारच्या प्रथा परंपरा आहेत, जसं की देवदासी आहे, जोगिनी आहे किंवा अशाच पद्धतीने जी देवाची सेवा करण्यासाठी समजा सोडलेली स्त्री असते तिला खरं म्हणजे जबरदस्तीने पैशा व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे देहव्यापाराविषयीचे 3 दृष्टिकोन महत्वाचे आहेत जे आपल्या अभ्यासक्रमामध्ये पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याला कायदेशीर मान्यता असावी. तर कायदेशीर मान्यता असेल त्याला तर त्यांना सगळ्या प्रकारचं संरक्षण दिलं गेलं पाहिजे, लक्षात घ्या. दुसरं म्हणजे ही काही गुन्हेगारी नाही. त्यांना जर कोणी ढकललं असेल देहव्यापारामध्ये तर त्या काही गुन्हा करत नाहीत. त्या जे काय करतात ते त्यांचा पोट भरण्याचा व्यवसाय करतात आणि हा मानवी अधिकार त्यांनाही असावा. नोकरीमध्ये जे काही आपण बघतो ग्लास सेलिंग म्हणजे काय
की एखादी भरती मिळण्यासाठी जर समजा 2 माणसं आहेत, म्हणजे एक पुरुष माणूस आहे, एक स्त्री आहे एखाद्या ऑफिसमध्ये, तर त्या स्त्रीला साधारणपणे ती भरती कशी मिळू नये याच्यासाठी भरपूर प्रयत्न केले जातात. आणि त्या ऑफिसमधले सगळे पुरुष असा प्रयत्न करतात की कशाही पद्धतीने तिला ती भरती मिळू नये. तर मग नाना प्रकारच्या अडचणी तिच्या समोर ठेवल्या जातात. नाना प्रकारची जास्तीची कामं दिली जातात. नकोशी कंटाळवाणी कटकटीची सगळी, आणि तिचा परफॉर्मन्स कसा इतरांपेक्षा कमी आहे असं दाखवलं जातं, आणि अन्य अनेक गोष्टी. नोकरी संबंधीच्या विकासात अडथळे, म्हणजे आता समजा एखादं ट्रेनिंग आहे, काही प्रशिक्षण आहे, काहीतरी पुढे जाण्याची संधी आहे, तर अशा वेळी तिला पाठीमागे ठेवलं जातं आणि बाकीच्यांना पुढे पाठवलं जातं. आणि ऑफिसमध्ये सुद्धा, म्हणजे कामाच्या ठिकाणी सुद्धा पारंपरिक कामच त्या स्त्रीने करा. म्हणजे आता समजा साहेब बाहेर गेले आहेत, तर तिने फोन साहेबांच्या आला तर घ्यायचा, आणि मग ज्यांचा कोणाचा फोन असेल त्यांना सांगायचं की नाही साहेब बाहेर गेले, थोड्या वेळाने येतील वगैरे. ह्याच्यामध्ये सगळी असमानता आपल्याला दिसेल. विशेषतः वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय जेव्हा घेतले जातात ऑफिसमध्ये, वेगवेगळे निर्णय जेव्हा संघटनेमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी घेतले जातात, तेव्हा स्त्रियांच्या मताला फारसं महत्त्व दिलं जात नाही. मित्रांनो, लक्षात घ्या. आपण तशी आकडेवारी जर बघितली ना, तर खालच्या लेवलला, म्हणजे आता समजा झाडून काढायचं काम, ऑफिस झाडून काढायचं आहे, किंवा कारकून कारकून किती आहेत आपल्या ऑफिसमध्ये, आणि ऑफिसर किती आहेत आणि काय, असा जर आपण विचार केला, तर अनेक सरकारी आणि निमसरकारी तसंच खाजगी ऑफिसेसमध्ये तुमच्या असं लक्षात की जितकी खालची पदं असतील त्याच्यामध्ये जास्त स्त्रिया दिसतात. अर्थातच वरच्या बाजूला, म्हणजे वरच्या लेवलला, वरच्या पदांवर हे पुरुष साधारणपणे जास्त आपल्याला आढळतात. त्यामुळे अर्थातच काय होतं की अधिकार त्यांना मुळीच नसतो, निर्णय घेण्याची शक्यता नसते, कारण निर्णय क्षमता कमी असते ते वेगळाच, परंतु त्यांना तशी परवानगीच नसते. पगार तर कमी असतो, संधी कमी असतात, आणि त्यांना काही फारसं महत्त्वच नसतं ऑफिसमध्ये. खरं म्हणजे नोकरदार स्त्री हा एक वेगळाच विषय आहे, त्याच्यावर आपण खूप काही बोलू शकतो. आणि मला असं वाटतं की सगळ्या मानवी हक्कांच्या अभ्यासानंतर आपल्याला असं लक्षात येईल की स्त्रीला नोकरी करण्याचा अधिकार मानवी अधिकारामध्येच दिलेला आहे. स्वतःचा सन्मान जपण्याचा अधिकार दिलेला, आणि स्वतःला म्हणजे अपमानास्पद वागणूक ते नाकारावी अशा पद्धतीचा तिला अधिकार दिलेला आहे. तिला विश्रांती घेण्याचा अधिकार आहे का? तुमच्या आईला विश्रांती मिळते का? रविवार असलं की आपण आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या फरमाईशी करतो. रविवार असलो की आपल्याला विश्रांती मिळते, बाबांना मिळते, पण आईला मिळते का? नाही मिळत. तात्पर्य काय आहे की नोकरदार स्त्री जी असते तिला दुप्पट काम असतं, घरात तेवढंच काम आणि बाहेर पुन्हा तेवढंच काम. बरं, दोन्हीकडून तिला पंचायत. घरचे लोक समजतात काय, हा ती नोकरीवर जाते ना, लक्ष कुठे असतं घरात, निम्मी कामं तशीच पडून जातात असं मोठी माणसं म्हणतात. कामाच्या ठिकाणी हा ती काय, ती घरून जमून येते, इथं काय काम करणार बाई, अशा स्वरूपाच्या दृष्टिकोनातून तिच्याकडे बघितलं. शिवाय छळ, म्हणजे लैंगिक छळ आपण ज्याला म्हणतो सेक्शुअल हॅरॅसमेंट, तो तर आहेच. अनेक वेळा स्त्रियांचा म्हणजे नोकरीसाठी किंवा नोकरीला लावून देतो असं सांगून त्यांचा काय लबाडीने किंवा ज्याला म्हणतो फसवणूक करून इतर देशामध्ये रवानगी करण्याची आपल्याकडे आहे. आणि त्याच्यामध्ये काही कायदेशीर सुरक्षितता नाही. त्यांना बाहेर जाऊन घरकाम करण्यासाठी किंवा वेळ बिगारासारखं वागवलं जातं. त्यांचा विसा पासपोर्ट काढून घेतला जातो आणि त्यांना वाटेल तसं वागवलं जातं. पैसा आणि वेळ असं दोन्ही नोकरदार स्त्रीकडे असतं. आणि अर्थातच अशा प्रकारच्या नोकऱ्या असतील तर मग काही प्रश्नच नाही. त्याच्यामध्ये प्रसूतीची रजा, अन्य फायदे, निवृत्ती वेतन तर काहीच मिळत नाही. जसं तुमच्या घरी मोलकरी मिळते, तिला आहे का रजा? नाही. इतर काही फायदे आहेत का? पेन्शन मिळते का तिला? नाही मिळत. तरी पण ती जन्मभर त्याच पद्धतीने बिचारी काम करत असते, आणि आज काम मिळालं तर आज पैसे मिळतील, उद्या मिळालं नाही तर नाही मिळणार अशा स्वरूपाचं. प्रजननविषयक आरोग्य आणि हक्क हा तर आपल्याकडे इतका दुर्लक्षित विचार आहे किंवा विषय आहे, आणि सामाजिक बंधनं एवढी आहेत आपल्या डोक्यावरती, आपल्या वागण्यावरती, आपल्या बोलण्यावरती, की आपण याच्याविषयी कुणी एकमेकाची बायका सुद्धा आपापसात बोलत नाही. बायका आणि पुरुष एकमेकाची बोलणी हे तर फार पुढचंच आहे, पण बायका आपापसात बोलत नाहीत. आता प्रजनन विषयक जे निर्णय, जसं की एखाद्या तरुण मुलीचं लग्न आहे, तर तिला कधी बाळ हवं नाही, तिला बाळ म्हणजे आपल्याला प्रेग्नन्सी किंवा गरोदरपणा यावा असं काही वाटतं.
किंवा आता स्वतःची एखादी परीक्षा असेल किंवा इतर काही तिला कोर्स पूर्ण करायचा असेल, तिला आणखीन काहीतरी असं वाटतं की नाही, वर्ष 2 वर्ष आपण आपल्या एकमेकांना समजून घ्यावं आणि नंतर आपण बाळाची जबाबदारी स्वीकारावी. तर तिच्या मताचा विचार कोणीही करत नाही. म्हणजे तिला कोणी विचारतच नाही लागत. लग्न झाले म्हणजे वाटेल तसं तिला वापरून घेणं, तिच्या शरीरावर वाटेल तसा अधिकार प्रस्थापित करणं. आणि झाली मुलं तर बरंच ना, म्हणजे आपण कसंही वागलो, विशेषतः पुरुष माणसं जी स्त्रियांचा विचित्र पद्धतीने छळ करतात, त्यांना मूल होणं हे एक प्रकारचा बदला घेणं किंवा शस्त्र म्हणून वापरण्यासारखं वाटतं. त्यामुळे सुरक्षित गर्भपात आणि हा कायदेशीर म्हणजे कायदेशीर आहे, तसं तिला अधिकार आहे. म्हणजे 4 महिन्यांच्या आत तिला गर्भपात करून घेता येतो. परंतु आपल्याकडे म्हणजे एक तर जाणीव जागृती नाही. खेड्यापाड्यामध्ये मुलगा होत नाही म्हणून जीव देणाऱ्या बायका आहेत, जीव घेणाऱ्या लोकांची कमतरता नाही वगैरे. 1994 मध्ये कैरोची कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये प्रजननविषयक आरोग्य आणि हक्क याच्यावरती खूप काही चर्चा झाली. आणि त्याच्यात असं लक्षात आलं लोकांच्या, किंवा त्यांनी असं मांडलं की बाबा अपत्यांविषयी निर्णय घेण्याचा ठाम अधिकार स्त्रीला आहे. संतती नियमन आता म्हणजे खूपच अगदीच म्हणजे काही अशिक्षित स्त्रिया असतात, त्यांना संतती नियमनाची खरोखर काहीच माहिती नसते. आणि ही माहिती नसल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठी गोंधळ निर्माण होत असते. त्यामुळे आणि विशेषतः आपल्याकडे पुन्हा हे एक लक्षात घ्या, बारीक मुद्दा आहे परंतु महत्वाचा आहे, की संतती नियमनाची सगळी जबाबदारी ही स्त्रीवरच असावी असं म्हणत पुरुष मोकळा असतो. सर्वसाधारणपणे पुरुष म्हणजे मॅरिड विवाहित पुरुष हा संतती नियमनाकडे लक्ष देत नाही. त्याचं असं म्हणणं आहे की ते मग तिने काय असेल ते करावं, औषध गोळ्या घ्यायला काय करावं असेल. परंतु एक लक्षात घ्या मित्रांनो, की मित्रमैत्रिणींनो, की अनेक वर्षांपासून जर अशा प्रकारच्या गोळ्या घेतल्या किंवा आणखी काही वेगळ्या प्रकारच्या गोष्टी वापरल्या तर त्याचेही काही दुष्परिणाम तिच्या शरीरावर होत असतात आणि त्याचा मात्र कोणीच विचार करत नाही. तात्पर्य काय आहे की शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण हे आपलं कशामध्ये आहे याचा अवेअरनेस आणि जागरूकता नाही मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये, तरुण स्त्रियांमध्ये. म्हणजे आरोग्य, प्रजननविषयक आरोग्य म्हणजे काय, फक्त रोगांचा आधार नाही, तर पुरुष आणि स्त्री दोघांसाठीही हे सगळं शिक्षण अनिवार्य केलं पाहिजे. आपल्याला शाळेमध्ये कधी कधी म्हणजे काही ठिकाणी काही सिलेबसमध्ये आहे की बाबा लैंगिक शिक्षण वगैरे, परंतु पुष्कळ ठिकाणी म्हणजे आम्हाला असं म्हणण्यात येतो की ते शिकवलंच जात नाही. कारण ती जी शिक्षिका असते किंवा तो शिक्षक असतो त्याला पण ते वर्गामध्ये सांगताना असं उचलायलाच होतं. मुलं काहीतरी विचित्र प्रश्न विचारतील, मग त्याला कसं उत्तर द्यायचं हे समजत नाही, म्हणून तो काही ते शिकवतच नाही. तात्पर्य काय आहे की विविध प्रकारचे जे संसर्ग आहेत, मला असं वाटतं आपण हा अत्यंत महत्वाचा विषय लक्षात घेतलेला आहे किंवा विचारात घेतलेला आहे. तुम्ही सगळे त्यामानाने लहान असणार आहात आणि मला माहिती आहे त्याची कल्पना आहे मला, परंतु मला अत्यंत आनंद तुमच्याशी बोलताना हा होतो की तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे म्हणे, आणि ही प्रेरणा ह्या दृष्टी अत्यंत महत्वाची आहे. आणि मला फार आनंद वाटतो की मी तुमच्याबरोबर काही वेळ घालवू शकतो. आता विविध संसर्ग जे आहेत त्यांच्यावर पण मी अक्षरशः तुम्हाला सांगतो 1 वर्ष आपण चर्चा करू शकतो. आता हल्लीचे एकंदरीतच वेगवेगळ्या पद्धतीची मौज मजा तरुण स्त्री पुरुष करत असतात. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड फलाना वगैरे, त्याच्यामध्ये विवाहपूर्व शारीरिक संबंध असतात. आणि हे विवाहपूर्व शारीरिक संबंध हे काही एकाशीच किंवा एकीशीच असतीलच नाही. म्हणजे एकसारखी पार्टनर्स बदलणं आणि एकसारखं वेगवेगळ्या प्रकारची एक्साइटमेंट मजा अनुभवणं, हे मला असं वाटतं थोडक्यात मागच्या वेळी पण कुठेतरी उल्लेख झाला होता. परंतु त्याच्यामुळे होणारे जे विविध संसर्ग आहेत ते खरोखर भीषण असतात आणि त्यांचे परिणाम अतोनात वाईट असतात. त्यातले बहुतेक सगळे संसर्ग असे असतात की जे मनुष्य जिवंत असेपर्यंत त्याच्या शरीरात राहतात. मी परत एकदा सांगते, जोपर्यंत जिवंत असतो तो माणूस तोपर्यंत कुठेतरी छुप्या पद्धतीने का होईना पण तो संसर्ग त्याच्या शरीरामध्ये होतो. अनेक संसर्ग असे आहेत की ज्यांच्याबद्दल बोलताना किंवा जर तुम्ही गुगलवरती थोडंसं वाचन केलं, बघितलं, तर त्याची चित्र बघून सुद्धा आपण अत्यंत दुःखी होऊ, आपण अत्यंत अडचणीत पडू, आपल्याला खरोखर धक्का बसेल अशा स्वरूपाचे त्याचे परिणाम असतात. त्यामुळे हे सगळं काही आहे करताना हा सगळा विचार
करण्याची गरज आहे, हा सगळा स्वतःला सांभाळण्याची गरज आहे. निव्वळ मुलींनी नव्हे, मुलांनी सुद्धा मला असं वाटतं की हे या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला फक्त एकच उदाहरण सांगते आणि आपण पुढे जाऊया, की आपल्यापैकी किती जणांना माहीत असतं. मी जेव्हा वेगवेगळ्या कॉलेजमध्ये किंवा इकडं व्याख्यानासाठी जाते तेव्हा हा मुद्दा आवर्जून सांगते, की हल्ली वेगवेगळ्या कृत्रिम प्रकाराने जे काही लैंगिक आनंद मिळवण्याचे एक उपक्रम सुरू केलेले आहेत, जसे की मौखिक आहे लैंगिक सुख म्हणजे ओरल सेक्स, त्याच्यामुळे घशाचा कॅन्सर होतो याची कल्पना आहे का तुम्हाला? आणि जर असेल तर खरोखरच म्हणजे त्याविषयी सर्व तरुण पिढी जागरूक होऊन त्याविषयी काय करते, काय म्हणजे काय नेमकं टाळते आहे हे जाणून घ्यायला मला निश्चितपणे आवडेल. आता हे सगळं असं असताना निरोगी मुलं जन्माला घालण्याचा अधिकार हा स्त्रीला आहे, डिवाइस. आणि जर तिच्या स्वतःच्याच आरोग्याकडे लक्ष नाही दिलं, समजा तिला एखादा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज लागलेला तर तिला होणारं बाळ हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं होईल, त्याला काहीतरी वेगळ्या चमत्कारी प्रकारच्या अडचणी येतील, होय की नाही? त्याच्यामुळे मग त्या बाळाचं संगोपन करताना पुन्हा ती अडचणीत पडते आणि त्या मुलाचं सगळं आयुष्य पुन्हा म्हणजे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ती अत्यंत जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय शिफारसी याच्याबद्दल कशा आहेत का? ही प्रसूतीपूर्व म्हणजे जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये वाढतं आहे तेव्हापासून ते बाळ जन्माला आल्यानंतर आणखी काही दिवस, वर्षभर जवळजवळ ही नाना प्रकारची सुरक्षा आपण पाहिली पाहिजे त्या मुलीची, त्या बाईची, तरुणीची. तेव्हा अर्थातच मला असं वाटतं आपलं सरकार खूपच जास्त वेगवेगळ्या प्रकारचे योजनांमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध करून सवलती वगैरे देत आहेत आणि खरोखर चांगलं आहे की त्या प्रत्यक्ष त्या महिलांपर्यंत पोचत आहेत. विशेषतः ग्रामीण स्त्री ही अत्यंत दुर्लक्षित आहे. मी तुम्हाला सांगते, आजही तुमच्यापैकी कोणी म्हणजे तुमचे आजी आजोबा किंवा आणखी कोणी खेडेगावात राहत असेल त्यांच्याशी चर्चा करा, किती बायकांची वाळपणं अजूनही घरच्या घरीच केली जातात. त्यामुळे काय होत आहे ते नेमकं नाना प्रकारचे संसर्ग होतील त्या बाळाला, कारण ते त्याची नाळ सुद्धा कशी कापायची असते आणि ती चांगल्या पद्धतीने जर नाही कापली गेली किंवा त्याच्याबद्दल योग्य ती खबरदारी नाही घेतली गेली तर शक्यता आहे की त्याला काहीतरी संसर्ग होऊ शकेल. माझं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करणं आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं कारण बऱ्याच गोष्टी आजही आपल्याकडे फक्त पुस्तकात आणि काय म्हणा शिफारसीमध्येच राहिलेल्या आहेत. आता रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ पॉलिसीज ज्या वेगवेगळ्या साधारण धोरणांचा विचार आपण करायला हवा, त्याच्यामध्ये प्रजनन विषयक आणि लहान मुलांच्या आरोग्याविषयक अशा काही पॉलिसी आहेत. आता याच्यामध्ये कसं आहे की आर्थिक विकास निश्चितच महत्त्वाचा आहे, कारण आर्थिक विकास असल्याशिवाय त्यांच्याकडे त्यांना ना खायला पोटभर अन्न मिळतं, ना त्यांना काही समतोल आहार मिळतो, ना काहीच होतं, औषध पाणी मिळतं. आपण मुलींच्या शिक्षणालाच मुळात इतकं कमी महत्त्व देतो. म्हणजे किती जरी वेगवेगळ्या आपण घोषणा ऐकत असतो रोज की बेटी बचाओ बेटी पढाओ वगैरे, तरी सुद्धा मुलीचं शिक्षण हे मर्यादित असतं सर्वसाधारणपणे. आजही बऱ्याच घरांमध्ये मुलीचं शिक्षण हे निष्कारण पैसा वाया घालवण्याचं कारण समजतात. काय करायचं आहे तिला, हवेच टाकायच्यात अशा प्रकारे. त्यामुळे स्त्री सबलीकरण आणि सक्षमीकरण हे नुसते शब्दच असतात, त्याच्यामध्ये समानता येण्याची शक्यता कमी असते आणि प्रजनन विषयक आरोग्य सुविधा यांची जाणीव तिला जर ती शिकली तरच होईल. जास्त करून वेगवेगळ्या प्रकारची सुविधा काय असते, कशा पद्धतीने ती वापरायची असते वगैरे. संतती नियमनाची साधीची साधनं आहे, त्यातल्या सगळ्या साधनांची सगळ्या तरुण मुलींना मुलांना कल्पना आहे का? नाही. मी मगाशी म्हटलं तसं संसर्ग विषयक जाणीव आणि बचाव आणि वाढीच्या वयातले जे धोके आहेत त्याची वाढीच्या वयात काय नेमकं टाळलं पाहिजे. वाढीच्या वयामध्ये नेमकं साधारणपणे कशाच्या मोहात आपण पडू शकतो किंवा कोणीही म्हणजे मोहात पडणं वाईट नाही, परंतु स्वतःची काळजी न घेता त्या पद्धतीने वागणं आणि त्याचा एक छुपा आनंद मिळवत राहणं. छुपा मिळण्यासाठी म्हणते ही तरुण मुलं मुली ही काय आईवडिलांना सांगत नाही ना शिक्षकांना सांगतात. मग आमच्यासारख्या माणसांना कळणार कसं की काय चाललंय नेमकं. नंबर 1. नंबर 2 म्हणजे जोपर्यंत काहीतरी त्रास व्हायला नसतो तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर अत्यंत खुल्या दिलाने मुक्तपणाने चर्चा घरामध्ये बाहेर
आणि कॉलेजमध्ये सुद्धा, म्हणजे कॉलेजमध्ये, शाळांमध्ये जिथे जिथे शक्य असेल तिथे एकदम खुल्या मनाने चर्चा केली गेली पाहिजे. कारण मानवी आयुष्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ह्या सगळ्याचा परिणाम संबंध आयुष्यावर होणार आहे, आपल्या पुढच्या पिढीवर सुद्धा होणार आहे. ह्याचा कुठेतरी आपण खुलासा केला पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की घशाचा कॅन्सर होतो, तसंच की गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर हा सुद्धा आपल्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये आढळतो मुलींमध्ये. त्याची जी वेगवेगळी कारणं आहेत, त्याच्यावर जे उपचार आहेत आणि त्या सगळ्याची माहिती त्यांना असणं गरजेचं आहे. ग्रामीण भागामध्ये ज्या विविध सेवा आहेत त्यांच्याबद्दल मला असं वाटतं आपल्या पुस्तिकांमध्ये माहिती आहे. प्रशिक्षण, सल्ला आणि मार्गदर्शन असं देणाऱ्या बायका असतात. त्याच्यामध्ये काय म्हणूया आपण, आशा सेविका वगैरे असतात, तुम्हाला पण माहिती आहे. त्या काही मार्गदर्शन करतात. आपला सगळा आपला रोग जो आहे हा लिंग गुणोत्तर सुधाराकडे आहे. म्हणजे निव्वळ मुलगी होणार म्हणून जन्माच्या आधी तसा विचार करून किंवा तसा शोध लावून मग ते अबॉर्शन किंवा ते गर्भपात करून वगैरे अशा स्वरूपाचं आपल्याला ते दिसून येतं. मातेचं जे आरोग्य आहे त्याच्यामध्ये आपण विशेष लक्ष करणं गरजेचं आहे. कारण मी मागच्या वेळी कदाचित तुम्हाला म्हटलं असेल की आजही 48% विवाह हे 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींचे होतात. महाराष्ट्रात सुद्धा बरं का, आणि म्हणजे राष्ट्रीय लेवलवर सुद्धा चालण्याचीच आकडेवारी आहे. त्यामुळे लहान मुलींच्या काय म्हणूया अपरिपक्व शरीराला तो सगळा भार, समजा 13, 14, 15 वर्षाची मुलगी आहे आणि तिला बाळ होणार आहे, तर तो सगळा भार सोसायला तिचं शरीर तयार नसतं आणि त्यामुळे त्या होणाऱ्या बाळावर त्याचा परिणाम होतो आणि ती ती अनेक वेळा त्या मृत्युमुखी पडतात. अशा पद्धतीने त्या माता छोट्या, कारण त्यांना ते सहनच होत नाही. ती जी काही प्रसूतीची एकंदर प्रक्रिया असते, जी काही यातना असते आणि जे काही कष्ट सहन करावे लागतात तेवढे सहन करण्याची ताकद नसते. त्यामुळे बालविवाह म्हणजे टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं इथे आपण हा पण उल्लेख कुठेतरी केला गेला पाहिजे की आता कोरोनामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम मुलींच्या आणि स्त्रियांच्या आयुष्यात कशा पद्धतीने झाले पहा. मुलींना सांभाळायला किंवा त्यांच्या एकंदरीत शिक्षणाला आणि पुढच्या बाकीच्या वाटचालीला काही करण्यासाठी, खर्च करण्यासाठी आई वडिलांकडे पैसे नसल्यामुळे, समजा वडिलांची नोकरी गेली आहे किंवा काय अशा पद्धतीने, किंवा कोणाचा मृत्यू झालेला आहे घरामध्ये, अशा पद्धतीने काही असेल तर त्या मुलीला लवकर, म्हणजे वयाच्या आधीच आपण असं दिसतं आपल्याला की वयाच्या आधीच तिचा विवाह उरकला जातो आणि अशा पद्धतीने केले गेलेले विवाह किंवा इव्हन घरामध्ये सुद्धा जर वर्क फ्रॉम होम असेल तर ते वर्क फ्रॉम होम असल्यामुळे पुरुष दिवसभर घरात बसले, रात्रंदिवस घरी बसणारा पुरुष हा स्त्रीच्या मर्जीविरुद्ध तिच्यावरती लैंगिक अत्याचार करून नको असताना तिला काय म्हणूया आपण गरोदर करू शकतो किंवा प्रेग्नंट होऊ शकते ती. अशा पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये नको असलेल्या अनेक प्रेग्नन्सीज किंवा अनेक गरोदरपणा आणि अनेक बाळ अशी आपल्याला रिपोर्टेड आहे, दिसून येतं. म्हणजे अनेक प्रकारच्या संशोधनांमध्ये असं लक्षात आलेलं आहे की हे अशा पद्धतीने चालू नाही. त्यामुळे तरुण मुलींसाठी वेगळ्या प्रकारच्या मोफत सेवा आपल्याकडे आहेत, मिडवाईफ आहेत. फक्त एवढंच आहे की तिथे जाऊन या गोष्टींची मोकळेपणाने चर्चा करण्याइतकी मुभा त्या मुलींना नाही, त्यांची मनाची तयारी नाही, समाजाची स्वीकारण्याची तयारी नाही आणि अशा पद्धतीने नुसती सगळी प्रोव्हिजन आहे, सगळी सवलत दिलेली आहे, सगळी सोय केलेली आहे, पण त्याचा उपयोग काहीच नाही. ठीक आहे. आता दिव्यांग व्यक्ती, आता दिव्यांग हा शब्द आपण अलीकडे नव्यानेच काही वर्षांपूर्वीपासून वापरतो आहोत, तुम्हालाही माहिती आहे. खरोखरच दिव्यांग हा शब्द अपंग हा शब्दापेक्षा खूप चांगला आहे आणि त्या पद्धतीने ती मुलं किंवा ती माणसं व्यक्ती ती जन्माला आली असेल, समजा काहीतरी कारणाने त्यांना नीट चालता येत नसेल, त्यांचे हात वेगळे असतील किंवा त्यांच्या बुद्धीमध्ये काहीतरी कमतरता असेल, तर अशा पद्धतीच्या व्यक्ती हा काही असं हे व्यंग काही मागून घेत नाहीत. तर त्या सगळ्या व्यंगासकट त्या जन्माला आल्या आहेत, त्यांच्याबद्दलचा आपला दृष्टिकोन नेमका कसा असायला हवा आहे आणि त्यांना समाजाने नेमके कसे अनुभव येतात, खरोखरच हे बघण्याची गरज आहे आपल्याला आणि निश्चितपणे
त्याचा परिणाम त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या आयुष्यावर होतो आहे. आता त्याच्यामध्ये एक लिंगवाद आहे. हा सगळ्यात मोठा अल्पसंख्याक गट आहे दिव्यांगांचा. आता दिव्यांग साधारणपणे कसे असतात, त्यांना स्वतःची रोजची कामं सुद्धा करता येत नाही. ते त्या रोजच्या कामांसाठी सुद्धा दुसऱ्यावर अवलंबून असतात. अनेकदा आई त्यांच्या म्हणजे घरात कोणी असेल, विशेषतः आईच असते, अशा वेळी आईशिवाय फारसं कोणी त्या मुलाकडे लक्ष देत नाही. परंतु आई सगळी कामं त्याची करून देते आणि समजा काही 4 पुस्तकं शिकलाही असेल किंवा नसेल तरी तो फारसा काही उद्योगधंदा करू शकत नाही. त्यामुळे आर्थिक परावलंबन त्याच्या नशिबाला आयुष्यभरासाठी येतो. सामाजिक धिक्कार हा पदोपदी त्याला जाणवतो, कारण त्याला ना कुठे समाजामध्ये मिसळता येतं, ना कोणाला त्याच्याशी मैत्री करायची असते, ना कोणा त्याच्याशी बोलायचं असतं, ना इव्हन घरातल्या लोकांना सुद्धा फारसा वेळ असतो त्याच्याशी बोलायला. कसं तरी करून त्याला जेवायला घालणं किंवा रोजची काही असेल कामं नाही करणं, या पलीकडे फारसं काही केलं जात नाही. आपल्याकडे अनेक खेडेपाडी तर साध्या मुलांच्या शाळा नाहीत, तर ह्या मुलांच्या वेगळ्या मुलांच्या शाळा काय असणार. खरोखरच म्हणजे खूप लांब कुठेतरी शाळेत घालत होतं, ते अन्नान घेणार कोण वगैरे अशा स्वरूपाच्या सगळ्या बऱ्याच प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. काही प्रकार असे असतात की जे जन्मताच असेल वेगळे मुलं असतात, मग कुणाला ऐकू येणार नाही, कुणाला दिसणार नाही, कुणाला अद्भुत दिसेल, कुणाच्या पाठीला ठोक असेल किंवा कुबड असेल, एखाद्याचं पाय लहान असेल किंवा एखाद्याची सगळी बोटं एकत्र असतील आणि सगळं मिळून एकच बोट असल्याचा हात असेल, एखाद्याला हाताची बोटच नसतील वगैरे अशा स्वरूपाची जी, किंवा एखाद्याला कानाच्या ठिकाणी नुसताच एखादा मासाचा गोळा असेल किंवा एखादा क्लिअर पॅलेट असेल. क्लिअर पॅलेट म्हणजे काय आहे की आपला जो टाळा असतो वरती, जो असा टणक जो टाळा असतो, तुम्ही जर जीभ लावून पाहिजे तर वरती तुम्हाला टणक असा टाळा दिसतो. त्याला एक प्रकारचं भोक असतं जन्मतात त्या बाळाच्या, आणि त्या भोकामुळे होतं काय की ते बाळ जेव्हा दूध प्यायला लागतं तेव्हा ते दूध नाकात जातं आणि नको त्या भागाने अन्न नलिकेत जायच्या आधी श्वास नलिकेत जातं वगैरे अशा स्वरूपाचं भयंकर ठसका लागतो त्याला साधं दूध सुद्धा पिता येत नाही आणि नाना प्रकारच्या अडचणी त्यांना निर्माण होतात. अनेकदा ही मुलं पुरेसं अन्न न मिळाल्यामुळे फार लवकरच मरण पावतात. माझं काय म्हणणं आहे की अशा प्रकारचे अनेक व्याधी आहेत की जर जन्मत असतात, आणि मी मगाशी म्हणलं तसं हे काही कोणी मागून घेत नसतं. काही प्रकारचं अपंगत्व जन्मानंतर येतं. तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणते ते, की समजा एखादा अपघात झाला, एखाद्याचा हात पाय कापून काढावा लागला किंवा कापला गेला दुर्दैवाने, अशा प्रकारचं. त्यामुळे काही आजारपणं हे कायम असतात, तेवढीच असतात, परंतु काही वाढत वाढत जाणारे आजार असतात. जसं मस्क्युलर डिस्ट्रॉफी आहे, वाढत वाढत जाते ती. जसं जसं मूल मोठं होईल तसं त्याच्या अडचणी वाढत जातात, त्याच्या क्षमता कमी कमी होत जातात वगैरे अशा प्रकारचे नाना आजार असतात. परंतु त्याच्यामध्ये ज्या सवलती आहेत पहा लक्षात घ्या, त्या ग्रामीण भागापर्यंत फारशा म्हणजे पोचतच नाही. शहरी भागामध्ये सुद्धा काही विशिष्ट ठरावले लोकच त्या सगळ्या सवलतींचा फायदा घेताना आपल्याला दिसतात. त्यामुळे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हक्कांमध्ये सर्वसमावेशक हक्क नाही त्यांचे, याचं आपल्या लक्षात येईल. त्यांना जरी सगळे हक्क दिलेले असले, मानवी हक्कांमध्ये ते बसत असले, तरी सुद्धा त्यांना मानव म्हणून सुद्धा कोणी मान देत नाही. त्यांची म्हणजे अगदी तुम्ही लहान मुलांच्या शाळेत जाऊन बघा, एखाद्या मुलाला काहीतरी चालताना अडचण असेल तर त्याला कधीही कोणी नावाने हाक मारत नाही किंवा त्याला टपल्यावर पडून जातील. छोटी त्याच्या वर्गातलीच मुलं असतात, परंतु अगदी छोटेपणापासूनच त्याला अशा प्रकारचा धिक्काराचा सामना करावा लागतो. आता याच्यामध्ये स्त्रियांचे दुप्पट हाल होताना दिसतो, कारण एक तर त्यांना त्यांच्या अडचणींमुळे होणारे हाल, जसं चालता येत नसेल तर प्रत्येक पावलाला त्रास होत असेल, आणि स्त्री असल्यामुळे होणारे हाल आणखी वेगळेच, कारण ती स्त्री जिला चालता येत नाही दुःख सहजपणे पडते. रस्त्याने जाणारा एखादा हवाली सहजपणे तिची छेड काढू शकतो. मला असं वाटतं तुम्हाला समजते मी काय म्हणते. किंवा एखादी मुलगी असते, तिला बोलता येत नाही, कोणीतरी तिच्यावर अत्याचार केला तर सांगू शकत नाही कोणी केला, कसं होतं तो माणूस काही नाही सांगू शकत. त्यामुळे अशा प्रकारच्या मुलींना किंवा स्त्रियांना अतोनात छळाला आणि त्रासाला तोंड द्यायला तर लैंगिक छळ होतो. घरी
आणि बाहेर सगळीकडे होते बरं का, आणि काका मामा असे कोणीच असतात म्हणजे त्यांना सगळ्यांना असं वाटत नाही की व्यक्ती ही आपली कोणतरी आहे. नंबर एक. नंबर दोन म्हणजे नाईलाज आली ती तशी बिचारी जगते आहे, परंतु ह्या सगळ्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करताना आढळतात. साधन सुविधा तर मिळतच नाही. म्हणजे जर कोणाला तर कॅलिपर म्हणजे काय म्हणा आपण, काही कृत्रिम पाय हवा असेल, कोणाला एखादी गुबली हवी असेल, कोणाला चाकाची सायकल हवी असेल, कोणाला कानातलं यंत्र हवं असेल आणि आई वडिलांकडे पैसे नसतील तर साधारणपणे त्यांना ते पैसे उपलब्ध कसे करून घ्यायचे हे कळत नाही. इव्हन पुष्कळ वेळा त्यांना पुरेसे जेवण सुद्धा दिलं जात नाही असं तुमच्या लक्षात येईल. आणि सामाजिक अभिवृत्ती जी आहे आपली ती म्हणजे सर्वसाधारणपणे की यांचा काही उपयोग नाही, त्यांचा काही साचेबद्ध कल्पना आहे आजकाल. हे काय करणार आहे, त्यांना काही आधीच त्यांचं त्यांनाच होत नाही अशा पद्धतीने. आणि मग धार्मिक समजुती, हा मागच्या जन्मी काहीतरी पाप केला असणार म्हणून तर असं झालं, नाही तर कशाला झालं असतं. मला असं वाटतं आपण मानसशास्त्राचे विद्यार्थी आहोत. फक्त एक क्षण असा विचार करा की आपण त्या शरीरामध्ये आहोत आणि कसं वाटतंय त्याचा एक अनुभव घ्या क्षणभर. म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते की असं इतकं आपल्या दुर्लक्ष नाही करता येणार त्यांच्याकडे, त्यांच्या मानवी हक्कांकडे, आणि त्यांना मानव म्हणून आपण मान दिला पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे आपण निश्चितपणे. अनेक वेळा आपल्या लोकांना शास्त्रीय माहिती काही नसतेच, म्हणजे त्या आई वडिलांमध्ये स्वतःमध्येच काहीतरी दोष असतो. हे सगळे जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात, काहीतरी दोष असतो त्यांच्या अनुवंशामध्ये, पण त्याची समजूतच नसते त्यांना, आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही मला काही नाही प्रॉब्लेम, परंतु असं असं आहे. त्यामुळे ज्याची त्याची काय म्हणतो आपण, ज्याचं त्याचं नशीब वगैरे अशा स्वरूपाचं. त्यामुळे हा एक शाप आहे, पाप आहे, हे एक कायमचं ओझं आहे आमच्यावरती असं एक वागवलं जातं. आणि एक प्रकारचं भय त्या व्यक्तीला, विशेषतः स्त्रियांना कायमस्वरूपी असतं की कोणीतरी त्यांना त्रास देऊ शकेल. दिव्यांगांची स्वसंकल्पना खालावलेली असते, सामाजिक सहभागाचा अभाव असतो. कुठल्या लग्नामध्ये कार्यामध्ये सर्वसाधारणपणे त्यांना कोणी घेतही नाही, कोणी घ्यावी अशी अपेक्षाही नसते. अत्यंत निष्क्रिय असतात बिचारे, असहाय्य असतात, निराश झालेले असतात, वैफल्यग्रस्त असतात, उदासीन असतात, कोपऱ्यात बसून राहतात, स्वतःविषयी विचार करतात आणि त्यांना फक्त अंधार दिसतो. इतरांना संवेदन क्षमता नाही, त्याचा विचार करण्याची इच्छा नाही त्यांना, आणि निरुपयोगी म्हणून त्यांना हिणवलं जातं. 1981 हे आंतरराष्ट्रीय दिव्यांग वर्ष होतं. तेव्हापासून साधारणपणे राखीव जागा आपल्याकडे दिसतात, परंतु त्या अत्यंत कमी असतात. जितक्या प्रमाणात दिव्यांग व्यक्ती आहेत त्याच्यापेक्षा खूप कमी, म्हणजे 3% वगैरे 3-4% अशा प्रकारच्या जागा त्या असतात. 95 मध्ये समान संधी कायदा आला आणि 2006 मध्ये आपण US-चं धोरण स्वीकारलं. 2016 मध्ये दिव्यांगांचे हक्क कोणते याविषयी जागरूकता निर्माण झाली आणि अनेक अभ्यासक्रमांमध्ये आपण ते हक्क आणलेले आहेत. आज दिव्यांगांची स्थिती कशी आहे पहा. दिव्यांग व्यक्ती ही 98% दिव्यांग हे अशिक्षित आहेत. समजा एखाद्या मुलाला चालता येत नाही, त्याला उचलून शाळेत नेणार कोण नाही. एखादी मुलगी आहे, तिला लोक लिहिता येत नाही किंवा हात आखायचं किंवा पाया लिहायचं, कोण लक्ष देणार शाळेत? कोणी शिकवत नाही, कोणी त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा त्यांचा विकास व्हावा म्हणून कोणालाही गरज पडत नाही. कमावणं तर अशक्यच असतं. त्यामुळे प्रश्नच नाही. फक्त 1% व्यक्तींचं पुनर्वसन होतं. हा खरोखर तुम्ही विचार कराल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि धक्का बसेल. विवाह तर आपल्याकडे अशक्यच असतं, कारण का विवाहासाठी विशेषतः आता समजा एखाद्या मुलीला हात नाहीये, त्याची बोटं नाहीत, मग घरात काम कसं करणार, कोण लग्न करणार त्याशी? त्यामुळे दुसऱ्याला समजावून घेऊन किंवा त्यांच्या दुसऱ्याच्या अडचणींवर मात करण्याची शक्यता निर्माण करून किंवा तो जिथे कमी पडेल तिथे आपण त्याला मदत करू आणि आपण जिथे कमी पडू तिथे त्याने मदत करावी, अशा प्रकारचे विवाह आपल्याकडे. त्यातल्या त्यात मुलींचे विवाह तर मुलीच असे प्रजननासाठी सुद्धा ती आहेत, ती स्वतःच आजारी आहे किंवा ते स्वतःलाच अमुक प्रश्न आहे, ती काय म्हणजे मुलं बाळ पैदा करणार, अशा स्वरूपाचं. त्यामुळे स्त्री दबावाखाली असते. ती अत्याचार कोणाला सांगतही नाही आणि मग अशी म्हटलं तसं कधी कधी तिला सांगता पण येत नाही विचारता. जसं की मती म्हणता येईल, मुलगी नाही कळत तिला काय नाही, समजतच नाही बिचारीला कोण काय करून घेते. ना तिला ते शब्द माहीत असतात, ना तिला ते सांगता येतं, ना काहीच होतं. त्यामुळे गुन्हेगार सुखावतात.
त्यांना लक्षात येतं की अरे हे इथे काय प्रश्नच नाही, आपल्याला काही शिक्षा होण्याची शक्यताच नाही. त्यामुळे घरात गर्दीत अंधारात सगळीकडे त्यांचा जितका गैरफायदा करून घेता येईल तेवढा केला जातो. निव्वळ आर्थिक परावलंबित्व असल्यामुळे खूप अत्याचार होतात. म्हणजे हे उपकार की आम्ही तुला खायला घालतो असे उपकार घरातले लोक, आता समजा एखाद्या दिव्यांग व्यक्तीच्या आईवडील मरण पावले आणि त्यांनी फारसे पैसे ठेवलेले नसतील त्या दिव्यांग व्यक्तीच्या नावावर, तर समजा काका मामा किंवा दुसरं कोणीतरी सांभाळत असेल तर निव्वळ आम्ही तुला जेवायला घालतोय ह्या एका विशिष्ट उपकाराखाली हॉटेल तसा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे आर्थिक परावलंबित्व हे महत्वाचं आहे. आरोग्य सुविधा कृत्रिम अवयव यंत्र हे तर काही शक्य नाही. अत्यंत ओशाळवाणं आणि विचित्र असं अनुभवायला येत असतं त्यांना आयुष्य. अपमानास्पद वागणूक विशेषतः बायकांना मिळत असते आणि सामान्य आयुष्याची अपेक्षा करता येत नाही त्यांना. 1995 प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन अशा स्वरूपाची चळवळ सुरू झालेली आपल्याला दिसते. लिंगवाद आणि हिंसाचारामध्ये मला असं वाटतं मागच्या वेळी काही प्रमाणात आपण त्याच्यावर बोललो होतो, पण तुमच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुन्हा एकदा त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं दिसतं आपल्याला की जगभरामध्ये सार्वत्रिक आहे, स्वीकारलेला आहे. पुरुषप्रधान संस्कृतीचा तो एक आविष्कार समजला जातो. मानवी हक्कांची पायबंदी निश्चितच आहे. प्रतिष्ठा सुरक्षा वगैरे या गोष्टींचा स्त्रीशी संबंध राहिलेला नाही. तिच्या शरीरावर तिच्या स्वतःचाच ताबा नाही. लक्षात घ्या मित्रमैत्रिणींनी, आपण काय करणार आहोत, आपल्याला काय करण्याची इच्छा आहे आणि आपल्याला काय नाही म्हणायचं आहे, कशाला नकार द्यायचा आहे याचा अधिकार तिला राहत नाही. त्यामुळे ह्या साध्या ज्या दिव्यांग मुली आहेत त्यांच्याविषयी आपण बोललो, ज्या दिव्यांग नाहीत आणि त्या मनाने सामान्य पद्धतीने आयुष्य जगतात त्यांचाही काही कमी जास्त प्रमाणामध्ये तसाच वापर केला जातो. आणि जे तृतीयपंथी आहेत, उभयलिंगी आहेत, समलिंगी संबंध ठेवणारे असे जे वेगळे गट आहेत त्यांचा सुद्धा तो नाच छळ होतो. म्हणजे तुम्ही जर शक्य असेल तुम्हाला सहजपणाने तर एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीची मुलाखत युट्यूबवर किंवा इकडे बघा, अतिशय त्यांना त्रास नाना प्रकारचा दिला जातो. सन्मानाने जगणं त्यांना शक्य होईल. आपल्याकडे असलेल्या परंपरेने जनरेशनने पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हुंडाबळी खरं म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये अतिशय चांगल्या काही केसेस दिलेल्या आहेत त्यांनी, ज्या वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. ही निव्वळ पैशासाठी एका तरुण स्त्रीला तिच्या लहान बाळाबरोबर चालून टाकली. मला असं म्हणायचंय की आपण कशाला किती महत्व देतो आहोत हा सगळ्यात महत्वाचा. भावनिक, शारीरिक आणि आर्थिक पिळवणूक ही तर सरसकट आहे. म्हणजे तुम्ही मला सांगा, एखाद्या व्यक्तीला म्हणजे बाईला बाळ म्हणून असेल तर मुलगी म्हणाल का मुलगा आहे तिच्या हातात नाही आणि त्या नवऱ्याच्या हातात. तरी पण ज्यांना मुलगा होतो ते आपण काहीतरी खूप मोठी कामगिरी केल्याच्या आविर्भावामध्ये दुसरा जन्म त्रास देतात. अशी काय मनोवृत्ती आहे याचा थोडा बारकाईने विचार करा. त्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, लिंगछेद किंवा घटना ज्याला म्हणतो मुलींचा, त्याच्याविषयी तर कोणीच काही बोलत नाही. जिनॅटिक म्युटिलेशन ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, योनिशुचितेसाठी स्त्रियांच्या लैंगिक अवयवावर वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कारिक छेद घेऊन ते शिवणकाम वगैरे करून अत्यंत भयानक असं हे सगळं काही वास्तव आहे. आणि रिपोर्टर्स असे आहेत जगामध्ये एक दररोज 6,000 मुलींचं अशा पद्धतीने अतुलनात विचित्र पद्धतीने आणि कुठल्याही प्रकारचं ज्याला म्हणतो की वैद्यकीय दृष्टीने सुरक्षित असं काही नसतं. आणि वाटेल ते कुणीतरी आडाणी माणसं भांडे या सगळ्या शिव्या आणि सगळं घेऊन वाटेल ते करतात आणि त्याचं त्या मुलीचं सगळं पुढचं आयुष्य बरबाद होतं. म्हणजे तिला नाना प्रकारचा त्रास रोज सहन करावा लागतो, नाना प्रकारचे इन्फेक्शन्स होतात आणि नाना प्रकाराने तिला अक्षरशः म्हणजे त्यापेक्षा उरण पत्करतो अशा पद्धतीचा भोग नशिबाला येतो. मगाशी म्हटलं तसं देहविक्रय करण्याची जबरदस्ती, अपहरण, चक्क मुलींना पळवून नेतात, तिकडे तिकडे नेऊन विकतात. म्हणजे परदेश नेऊन विकतात किंवा भारतामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मुलींची संख्या खूप कमी झालेली आहे. त्यामुळे त्यांची जबरदस्ती लग्न होतात. ऍसिड हल्ला मला वाटतं याची पण खूप भयानक उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये आहे. ऍसिड हल्ला हाही आपल्याला फारसा कमी समजला जात नाही. त्याचं कारण आहे, पण मी तुम्हाला हे सांगते की अनेक वर्ष त्याच्याविषयी काही कायदाच नव्हता किंवा कायद्याने त्याची काही दखलच घेतलेली नव्हती असं म्हणूया आपण. बलात्कार आणि खून मला असं त्याच्याविषयी तुम्हाला रोज बातम्यांमध्ये खूप काहीतरी ऐकायला येत असेल.
जेव्हा एखादं युद्ध होतं तेव्हा तिथल्या म्हणजे ते जे जिंकलेले सैनिक असतात ते जिंकलेल्या प्रदेशातल्या बायकांना पाटील तसं आनंदित अत्याचार करतात आणि किंवा निर्वासित बायकांना नेहमीच अत्याचार करतात आणि त्याच्यामुळे त्यांना सगळं मुश्किल होऊन जातं. अनेक धार्मिक समजुती आहेत त्याच्यामध्ये. जर प्रतिष्ठित हिंसा तर आहेच, परंतु अनेक ठिकाणी कसं आहे की जर त्याच विशिष्ट प्रकारच्या लिंगामध्ये समलिंगी असं जर त्यांचं हे असेल एकंदरीत, तर समलिंगी मुली ज्या असतील तर त्यांची तशी घाणेरडी सवय जावी म्हणून घरातलेच लोक त्यांच्यावर लागतात. आता तुम्ही मला सांगा, ह्या सगळ्या पद्धतीची कशा पद्धतीने जगायचं त्या बाईने सरळ जगली तर सरळ जगू देत नाही आणि इतर काही वेगळेपणा असला तर मग तर काही विचारायलाच नाही. त्यामुळे योनी शुचिता ठेवण्याचा, कुटुंबाचा आदर राखण्याचा सगळी जबाबदारी ही सगळी तिचीच आहे. स्त्रीला लाजिरवाणं वाटावं म्हणून हे सगळं असतं. म्हणजे साधारणपणे कसली तरी आठवण राहावी म्हणून, कसली तरी तिच्यावरती सूड घ्यावा म्हणून, किंवा तिच्या समोर तिच्या भावाने एखाद्या मुलीवर बलात्कार केला असतो तर ते येऊन त्या बहिणीवर बलात्कार करतात. तिने काय केलेलं असतं, तिने काहीच केलेलं नसतं. ती बिचारी अगदीच म्हणजे निरपराध असते, परंतु तिला त्रास सहन करावा लागतो. त्याच्यामध्ये सत्ता, जात आणि अमानवी बलात्कार हे आपल्याला खूप वेळा दिसतात. मला असं वाटतं की गुंडाबळी, हिंसा, हत्या, आत्महत्या न्याय मागितला जात नाही. हत्येला आत्महत्या कशा दाखवायच्या याच्यावरती लोकांनी पुष्कळ अभ्यास केलेला आहे. म्हणजे सगळं तिसऱ्या बंधात घेऊन घ्यायचं आणि तिला भोळ आली ती पडलेली आहे असं स्वतःचा लेखा. खूप विषण वास्तव मगाशी म्हणजे तसं आपल्याला लक्षात येईल. मुलींना शिक्षण देत नाही आपण, त्यांची लवकर लग्न करतो. 40% विवाहित स्त्रिया. हिंसाचार हा नैसर्गिकच आहे. पुरुष आहे ना तो आपल्या बायकोला मारणारच, साहजिक आहे असं म्हणते, मान्य करते. किती 40% लक्षात घ्या. म्हणजे आजही आपल्या स्त्रियांमध्ये जाणीव जागृती किती कमी आहे तुमच्या लक्षात येईल की आपला काही अधिकार आहे जगण्याचा, आपण एवढे कष्ट करतो तर आपल्याला ती मान मिळायला पाहिजे माणूस म्हणून असं त्यांना वाटतं. 62% स्त्रिया विवाहानंतर वर्षाच्या आत हिंसाचार सहन करतात. म्हणजे 4 दिवस सुद्धा त्यांना सुखीचे राहत नाही तर मारहाण सुरू होते. आणि त्यापैकी फक्त 2% स्त्रिया पोलिसांमध्ये तक्रार करतात. मित्रमैत्रिणींमुळे किती वाईट आहे पहा की कायदा मदत करायला तयार आहे, परंतु कायदा ही बाह्य व्यवस्था, बाह्य नियंत्रण व्यवस्था. स्त्रीचा आवाज ह्या 4 भिंतींच्या बाहेर जोपर्यंत जात नाही तो कायदा काहीच करू शकत नाही. त्यामुळे लैंगिक छळाची तर वाच्यता म्हणूनच नसते. 41% विवाहित महिलांना हा छळ पुन्हा एकदा असं समर्थनीय वाटतं. वेठ बिगार मग अशी आपण थोडंसं याच्यामध्ये म्हटलं की कामाचे तास खूप जास्त ठेवले जातात, त्यांना खायलाही दिलं जात नाही आणि एकतर्फी प्रेम हा एक भयंकर भीषण प्रकार की एखादी तरुण स्त्री ही आपल्याला स्वतःच्या मालकी हक्काची असल्याची जाणीव ही तरुण पुरुषांना त्यांना असं वाटतं नाही म्हणजे मी तिच्यावर प्रेम करतो आहे म्हणजे मला ती मिळालीच पाहिजे, मला नाही मिळाली तर कोणालाच नाही वगैरे अशा स्वरूपाचे चित्र मानसिक रोगी असतात हे लोक आणि त्याच्यामुळे वाक्य कशा त्यांच्या वासना भडकलेल्या असतात आणि ते हल्ले करतात, ऍसिड हल्ले करतात किंवा अन्य काही मार्गाने मारून टाकतात त्या मुलींना किंवा त्यांचं जीवन इतकं उद्ध्वस्त करतात की त्यांना अक्षरशः जीव द्यावासा वाटावा. त्यामुळे अशी हल्ल्यांची नोंद 2013 पासून झाली, त्याच्या आधीची नक्कीच आहे आपल्याकडे. वर्षभर अगदी 500 पर्यंत असतात. शिवाय ऑनर किलिंगचा प्रकार आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी आपल्या काही सिनेमांमध्ये म्हणजे काय चित्रपटांमध्ये आपल्याला दिसून येतं. तर विशेषतः पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश त्या बाजूला हे आहे की अगदी स्वतःची आई किंवा वडील सुद्धा त्या तरुण मुला-मुलींना मारून टाकतात आणि कशासाठी तर त्यांच्या कुटुंबाचा एक आदर राखला जावा किंवा जातीच्या बाहेर लग्न केलं असेल काही असेल तर ते त्यांना चालत नाही. जन्मापूर्वीची लिंग तपासणी याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना आता पुष्कळच काही माहिती आहे. त्याचे जे सामाजिक दुष्परिणाम आहेत ते पुन्हा बायकांना सहन करावे. कारण का बघा बायका कमी पडल्या की लग्न होत नाही मुलांची. त्या मुली जेव्हा मारल्या जातात तेव्हा त्यांच्याबरोबरच्या बाकीच्या मुली जेव्हा तरुण होतात तेव्हा मग मुलांना लग्नाला मुलगी मिळत नाही आणि मग त्याचे परिणाम पुन्हा त्या तिथे शिल्लक असलेल्या मुलींना भोगावे लागतात. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ ह्याच्याबद्दल पुन्हा एकदा पूर्ण वेगळा धडा आपल्याला दिसून येतो. पण
आपण थोडक्यात त्याचा उल्लेख केला होता. शारीरिक लगट, लैंगिक सुखाची मागणी, लैंगिक शेरेबाजी किंवा काय समजा एखादी स्त्री जाड असेल तर मग काय कुठल्याच गिरणीचं पीठ खाता रे तुमच्याकडे मागायला आले जाते जेवायला. लैंगिक शेरेबाजी मौन दाखवायचं आणि शिवाय अनेक शाब्दिक किंवा नजरेतून वर्तनातून व्यक्त होणारी लैंगिक हेतू. मी त्या दिवशी म्हटलं तसं निवड रोखून बघणं, वेगवेगळ्या व्यायामाकडे बघणं, वेगवेगळे स्वतःचे म्हणजे गुणाचा डोळा मारणं. मी तुम्हाला सगळ्यांना पैसे तुम्हाला माहिती असणारच आहे हे सगळं. पण हे सगळं स्त्रीला अत्यंत नकोसं असतं आणि तिला फार त्रासदायक होतं. याच्यामध्ये जे प्रकार आहेत त्याच्यात एक असा असतो की त्याच अटीवर नोकरी दिलेली असते किंवा त्याच अटीवर बढती मिळणार असते की हे सगळं तू वाचला खुश करशील तरच तुला मिळेल, किंवा नकार दिला तर बदला म्हणून त्याचा अत्याचार केला जातो, प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली जाते. खरं म्हणजे प्रतिकूल परिस्थिती म्हणजे अशी लैंगिकच दिसते असं नाही बरं का ऑफिसमध्ये. त्या विशिष्ट व्यक्तीला, त्या विशिष्ट स्त्रीला धारेवर दिलं जातं, जास्तीत जास्त काम दिलं जातं, सगळ्यांसमोर तिचा अपमान केला जातो, वाईट वाकडं बोललं जातं आणि वेळेच्या नंतर थांबून काम करू वगैरे असं सगळं सक्ती केली जाते आणि समोर बसून ठेवलं जातं कामाच्या भागाने वगैरे वगैरे अशा अनेक सगळ्या गोष्टी तिच्या बाबतीत घडू शकतात. कारण जितक्या जास्त स्त्रिया चांगल्या पद्धतीने काम करायला लागली तेवढ्या पुरुषांना असं वाटतं की आपली मक्तेदारी पुढे काढली जाते आहे आणि त्या स्त्रिया पुढे चाललेल्या आहेत. या सगळ्यांना छुपी समाज बांधतात तरी आहे. स्त्री प्रतिकार करत नाही कारण तिला असं वाटतं की आपलं चारित्र्य हनन होईल, घरचे लोक म्हणतील तुलाच का त्रास होतो, त्यामुळे ती घरी पण सांगत नाही आणि काहीच नाही. आणि शिवाय आपल्याकडे बळीलाच दोष देतात, तू चांगलेच कपडे घालत नाही, नीटच घातले नव्हतेस, मग तू इतक्या रात्री कुठे चाललीस वगैरे. त्यामुळे सगळंच मुश्किल आहे. मला असं वाटतं की चेक ओके. त्याच्यामध्ये हे लक्षात घ्या की कायदे तर आहेतच आपल्याकडे. आपण अंतर्गत एक समिती नेमू शकतो त्या संस्थेमध्ये किंवा लोकल कमिटी असते त्याच्यामध्ये आपण तक्रार करू शकतो आणि या सगळ्याची जाणीव करून घ्या. विशेषतः माझ्या तरुण मैत्रिणींनी याची जाणीव करून घ्यावी की तुम्ही विनाकारण शिवण सहन करू नका. तुम्हाला न्याय मिळण्याची शक्यता असताना तुम्ही जर गप्प बसलात तर जो मनुष्य अन्याय करतो आहे त्याला असं वाटतं की हे आपण करू शकतो आणि बायकाच करत नाही, गप्प बसते, गप्प बसून निश्चितपणे लैंगिक छळ हा वाढत असतो. बहुरी देवीचं उदाहरण तुम्हाला माहित असेलच. तिच्यावरती ती समाज म्हणजे सरकारी काम करत होती, ती लोकांना सांगत होती की 2-2 वर्षाच्या मुलींची लग्न करू नका, तर तिच्यावरच बलात्कार केला. नंतर गिल बजाज खटलाही तुम्हाला माहित असेल की त्या IAS IPS सारख्या मोठ्या अधिकार पदावर असलेल्या स्त्रीचा अपमान केला गेला आणि अत्यंत वाईट पद्धतीने तिला वागवलं गेलं. शिवाय मला असं वाटतं अरुणा शानबागची गोष्ट तुम्हाला आठवत असेल. एक नर्स होती KM हॉस्पिटलमध्ये मुंबईच्या आणि तिच्या हाताखाली एक वॉर्डबॉय होता. मुळातून ही गोष्ट वाचा तुम्ही, निश्चितपणे वाचा. म्हणजे स्त्रीला अधिकार दिला गेला असेल तरी तो तिला कसा वापरता येत नाही, तर वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काय भीषण परिणाम तिला सहन करावा लागतो हे तुमच्या लक्षात येईल. तर ती आपल्या हाताखालच्या वॉर्डबॉयला म्हणली की तू कुत्र्यांना खायला घालण्यासाठी जे अन्न आणायचं असतं त्याच्यातल्या पैशाची अफरातफर करतोस हे माझ्या लक्षात आले आणि मी तुझा रिपोर्ट आवडच्या डॉक्टरांना दिला नाही. त्याबरोबर त्याच्या अंगाची घाई झाली. त्यांनी काय केलं की नर्सेसना कपडे बदलण्यासाठी एक खोली असते तिथे जाऊन लपून बसलो आणि ती जेव्हा कपडे बदलायला आली अरुणा तेव्हा तिच्यावर हल्ला केला त्याने, तिच्यावर बलात्कार केला, तिच्या गळ्याला कुत्र्यांची चेन अशी गुंडाळली, तिला परपटत नाही. त्याच्यामुळे ती बिचारी कोमात गेली आणि 40-45 वर्ष ती मरतही नव्हती आणि जगतही नव्हती. अशा स्वरूपात KM हॉस्पिटल मुंबई इथे ती फक्त जिवंत राहिली कोम्यामध्ये आणि अलीकडेच ती मरण पावली. माझं काय म्हणणं आहे की कुठल्याही प्रकारचा अधिकार स्त्री गाजवू नये असं अजूनही साधारणपणे पुरुषाची अपेक्षा असते. मूलभूत हक्कांची पायमल्ली सार्वत्रिकच दिसते आहे आपल्याला की संस्थेवरती जबाबदारी आहे. भाषेमध्येही तुम्हाला तसं दिसू नये की भाषा ही वेगवेगळी असते. स्त्रीची भाषा वेगळी असते, पुरुषाची भाषा वेगळी असते. स्त्रीची मवाळ असते, पुरुष आज्ञा करतो आणि सामाजिक आणि सांस्कृतिक पगडा भाषेमध्येही आपल्याला दिसतो. वेगवेगळे विषय त्यांना महत्वाचे वाटतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाज माध्यमांमध्ये म्हणजे टीव्हीवर किंवा इतर तुम्हाला जाहिराती दिसतात, बातम्या दिसतात. त्याच्यात एक बायका कोणती कामं करतात, पुरुष कोणती करतात, बायकांना सर्वसाधारणपणे पुरुषाच्या नजरेला छान वाटेल अशा पद्धतीने जगायला हवं, अशा पद्धतीने कपडे घालायला हवे असंच दाखवलं जातं. त्यामुळे स्त्रीचं चित्रण हे नव्या पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे. लैंगिक खेळणं म्हणून तिची आपण ज्या पद्धतीने एक विशिष्ट प्रकारची
कारण आपण एक इमेज तयार करतो आहोत ती आपल्याला थांबवली पाहिजे. वेगळे तात्पर्य काय आहे की भ्रामक कल्पनांनी वाहत गेलेली स्त्री ही तिची स्वसंकल्पना सांभाळू शकत नाही आणि अनाठायी कल्पनांमुळे शारीरिक सौंदर्यासाठी पाठीमागे लागलेली आपल्याला दिसते. परंतु सामाजिक वास्तव हेच आहे की आई वडिलांचं घरी तिचं नसतं, कारण आईवडील तिला म्हणतात तू तुझ्या घरी जा मग नंतर करायच. आणि सासरची लोक म्हणते दुसऱ्याची मुलगी आहे वाटेल तसं वागवू नये. तात्पर्य काय निवड पुरुषाच्या लैंगिक सुखाची सोय आणि घरकामाची सोय म्हणून जगणं स्त्रीने थांबवलं पाहिजे आणि सर्वसाधारणपणे स्वतःचा आत्मसन्मान जागृत करून स्वतःला विकासाच्या वाटेवर कसं नेता येईल हे थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही शांतपणे विचार करा आणि या पद्धतीने तुमच्या आयुष्याच्या सुगंध दिशांचा एक ऊहापोह तुमच्या मनामध्ये विकसित असला पाहिजे. थँक्यू सो मच.